नमस्कार, गुड इव्हनिंग. मी आनंद साळवे. छानसी सायंकाळ आहे आणि आज आपण बोलणार आहोत राकेश झुनझुनवाला. राकेश झुनझुनवाला हे नाव सर्वश्रुत आहे. म्हणजे शेअर मार्केट किंवा शेअर बाजार किंवा स्टॉक मार्केट याच्या बाबतीत राकेश झुनझुनवाला हे नाव फार परिचित आहे. राकेश झुनझुनवाला या नावाबद्दल किंवा या नावाचं वलय सांगताना शेअर मार्केटचा उल्लेख आवर्जून करावा लागतो, कारण शेअर मार्केटचे फार मोठे तज्ज्ञ म्हणून राकेश झुनझुनवाला यांना ओळखलं जातं. 5 जुलै 1960 मुंबई येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचा जन्म ज्यावेळी झाला त्यावेळेस त्यांचे वडील जे की टॅक्स इन्स्पेक्टर किंवा इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर याच्या खात्यामध्ये नोकरीला होते आणि वयाच्या 25व्या वर्षी म्हणजे 1985 मध्ये त्यांना शेअर मार्केटमध्ये त्यांनी पहिल्यांदा गुंतवणूक केली. तत्पूर्वी गुंतवणूक करायच्या अगोदर लहानपणी म्हणजे त्यांच्या लहानपणी त्यांचे वडील किंवा त्या वडिलांचे मित्र हे फार शेअर मार्केटबद्दल चर्चा करायचे. मग त्यातून त्यांना शेअर मार्केटबद्दल गोडी निर्माण झाली. 1985 साली राकेश झुनझुनवाला यांनी त्यांच्या वडिलांकडे मागणी केली की मला काही पैसे पाहिजेत शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी. त्यावेळी त्यांचे वडील म्हणाले की नाही, तू स्वतः कमव आणि तू स्वतः शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतव. राकेश झुनझुनवाला यांचं शिक्षण हे सिडनेहम कॉलेज ऑफ इकॉनॉमिक्स अँड कॉमर्स याच्या मुंबईमध्ये त्यांचं बीकॉम पर्यंत शिक्षण झालं. त्याच्यानंतर ते CA झाले. CA झाल्यानंतर 1985 साली वडिलांच्या सांगण्यानुसार त्यांना कळालं की नाही, आपण आता कमवायला पाहिजे. मग त्यांनी 5,000 रुपये त्यावेळी कमवले आणि प्रथम सगळ्यात टाटा टीचे शेअर्स घेतले. त्यांनी ज्यावेळेस पहिल्यांदा टाटा टीचे शेअर्स घेतले होते त्यावेळेस तो एक शेअर 43 रुपयाला होता. काही 3-4 महिन्यातच ते शेअर जवळजवळ 150च्या आसपास पोहोचले. म्हणजे या कालावधीमध्ये काही 2-2.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांना प्रचंड फायदा झाला. तिथून सुरुवात झालेली त्यांची जी काही घोडदौड आहे ते 2022 पर्यंत अखंड होती. असं म्हटलं जातं की राकेश झुनझुनवाला हे बियर गँगचे सदस्य होते. बियर गँग आणि बुल गँग शेअर मार्केटमध्ये 2 प्रकारचे गँग असतात. जे मंदीचा फायदा घेऊन गुंतवणूक करतात आणि प्रचंड पैसा कमवतात त्यांना बियर गँग म्हणतात, आणि जे तेजीचा फायदा घेऊन प्रचंड पैसे कमवतात त्यांना बुल गँग म्हणतात. त्यापैकी राकेश झुनझुनवाला हे बियर गँगचे सदस्य होते. कारण ज्यावेळेस हर्षद मेहता हा घोटाळा उघडकीला आला त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेअर मार्केटमध्ये मंदीचं वातावरण होतं आणि या मंदीच्या भीतीपोटी राकेश झुनझुनवाला यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात आपला स्वतःचा फायदा करून घेतला आणि त्याचा फायदा असा झाला की त्यांची संपत्ती प्रचंड वाढली. अशा राकेश झुनझुनवाला अशा परिस्थितीमध्ये प्रचंड पैसे गुंतवून प्रचंड मोठे होऊ लागले. अप्रतिम धाडस, अंदाज, अभ्यास, प्रचंड अभ्यास आणि रिस्क घेण्याची ताकद. त्यांना नेहमी विचारलं की तुमच्या यशाचं गमक काय, तर ते नेहमी म्हणायचे की मला नापास व्हायला आवडेल. म्हणजे मी नापास होऊ शकतो आणि नापास झाल्यानंतर किंवा नापास होण्याची माझ्याकडे तयारी आहे म्हणून मी एवढे पैसे कमावले. त्यांनी मध्यंतरी काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये अक्सा एअरलाइन्स नावाच्या एअरलाइन्सची कंपनी काढली होती. त्यावेळेस प्रचंड मोठ्या प्रमाणात मंदी होती कारण एअरलाइन्स बंद होत्या कोरोना काळामध्ये. त्यावेळेस 378 कोटी रुपये गुंतवून त्यांनी अक्सा एअरलाइन्स सुरू केली. आता त्याचं प्रचंड साम्राज्य आहे. याच्यानंतर त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये विविध अजून भरपूर शेअर्स घेतले. त्यांच्याकडे 2022 म्हणजे मरते समय त्यांचं निधन झालं 14 ऑगस्ट 2022ला. तर त्यांच्याकडे मरते समयी जवळजवळ 45,000 कोटीची संपत्ती होती. त्यांच्या पश्चात 2 मुलं, एक बायको आणि एक मुलगी आहे. आई हा असा परिवार आहे. त्यांना शासनाने, भारत सरकारने त्यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार दिला. प्रचंड मेहनती, प्रचंड धाडसी. त्यांच्या एवढ्या कारकिर्दीमुळं त्यांना भारताचे वॉरन बफेट म्हणून ओळखलं जातं. आज त्यांच्या जन्माला जवळजवळ 64 वर्ष पूर्ण झाली. 5 जुलै 1960 साली त्यांचा जन्म झाला होता. 14 ऑगस्ट 2022 साली त्यांचा हार्ट अटॅकने मुंबई येथील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झाला. आज जवळजवळ त्यांच्या मृत्यूला 2 वर्ष झाली आणि जन्माना त्यांच्या जवळजवळ 64 वर्ष झाली. आज त्यांचे 64वा जन्मदिवस. त्यानिमित्त अर्थशास्त्र किंवा कॉमर्स इत्यादी क्षेत्रातील प्रचंड आदराचं नाव
आणि त्यांच्या या स्मृतीस किंवा त्यांच्या ज्या कार्याबद्दल आपल्याकडून त्यांच्या जन्मदिनानिमित्त अभिवादन. आणि असा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार पुन्हा होणार नाही, कारण त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा कमवला. त्यांच्या पैशाने, त्याच्या गुंतवणुकीने भरपूर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाली. त्यांच्या कुटुंबियाचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला. त्यांनी परत मागे वळून कधी बघितलं नाही. सुरुवात 5,000 रुपयाने केलेली जवळजवळ आता ते 45,000 कोटींचं मोठं साम्राज्य आहे. त्यांच्या पश्चात आक्सा एअरलाईन्सचं देखील त्याची कुटुंबीय सांभाळतील. टाटा कंपनी त्यांना मोठ्या प्रमाणात कोट्याधीश बनवण्यात सगळ्यात मोठा त्यांचा वाटा आहे असं मला वाटतं. आणि आजच्या या त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना अभिवादन. आणि त्यांचा जे काही त्यांचा अभ्यास आहे, जो काही त्यांचा प्रवास आहे, त्या अभ्यासाने, त्या प्रवासाने नवीन गुंतवणूकदारांना जे शेअर मार्केटमध्ये येऊ इच्छितात त्यांनी अवश्य त्यांचा अभ्यास करावा आणि त्यांच्या कारकिर्दीचा अभ्यास करावा आणि त्यांच्यानुसार रिस्क मॅनेजमेंट, धाडस इत्यादीचं गुण आपल्यामध्ये अवगत करावे आणि शेअर मार्केटमध्ये यशस्वी व्हावे. हीच त्यांच्यासाठी खूप मोठी आदरांजली राहील. तोपर्यंत धन्यवाद.